माझ्या मांडीवर दे ना याला माझ्या मांडीवर. बाई तुम्हाला घेता येईन का बाई? लय लहान आहे ना बाई. हा बाई तुम्हाला घेता नाही येणार ना? शिकरते सुकरते खूप गिधाळा घाणेरडा आहे ना? शिकरी ना बाबा तुमच्या अंगावर. काहीच होत नाही मला, चालतं. माझा भाऊ आहे ना तो. माय बाई पाना बाई कसं कळते. हा मग काय तर बरोबर कळते लेकराले. भाऊ आहे माय त्याला. हो बाई मामे भाऊ आहे माय बाई. हो माय बाई बस ना म्हणता उभी कुठलं करायचं? बस ना. नको बाबा मी नाही बसत. मला तसंच तर दवाखान्यात मला रिशाच येते. आम्ही जाऊ का घरी? म्हणता बाई लेकराला घे ना. हा आता काय त्याचं काय रिस असते बाई. नको बाबा. का बाई त्या पेढे गिडे आणले नाहीत का काही? नाही तुम्ही आणले नाहीत का? आम्ही का आणले नाहीत का माय? तर बाबानं तो 5 किलो पेढे 5 किलो मिठाई लेकरं झाल्या आणली म्हटलं. सारा दवाखान्यात वाटली. मग त्याला बी काम आहे अन्न. रश्मीचे आई बाबा आलते तर त्यांनी आणली. सुनंदानं आणली बाई. आता लेकरू पाहिले आले तर पेढा मिठाई आणशील नाहीस काही? मी नाही आणलं का? सर्वांनाच थोडी आणा लागते. आई मला इथे खूप मळमळते. मी जाऊ का घरी? जाय घरी. रश्मी आहेच घरी. जाय मग. मी म्हटलं आली तर थांबशील जरशी. पोरीला पाहिलं ते. हा ते मोहिनीला कसं वाटे? हा विचारलं का त्या मोहिनीला त्या घंटाकभर तरी की कशी आहे वहिनी तुमची तब्येत का काही? हा काय करतो घरी जाऊन? डोकं दुखून राहिलं का तुला? जाय मॅबी. हो प्रवासात दगदग झाली अशी. पोरीला पाहून जातो फक्त. ती बरेच सांगा लागते तुले. त्या श्यामची भेट घेतो बोलतो त्याच्या संग. जाता का तू? मग जा ना मग जाय. बाई मोहिनी हे काय म्हणते? बाई मोहिनी म्हणते वहिनीला लय त्रास झाला का? वा त्रास तर झालास. किती वेळची आली पण वहिनी माझ्यासोबत बोलली तरी का? वहिनी झोपूनच जा तुम्ही तर. नाही होत आई. हे बा आताच मी फिरली. ते नर्स ना फिरायला लावते दोन्ही टाइम. तर थोडंसं ना थकल्यासारखं झालं म्हणून अंग टाकलं. नाही तर काल तसं नंतर ताई होत्या तर खूप वेळ बसली होती मी. पण जास्त वेळ बसलं ना तर त्रास होते थोडासा. बसा ना या बसा ना. आई तू खाली बस. ताईले बसू दे ना वर. मी उठतो थोडस. नाही बाई अंग टाक. आता तू फिरलं ते दर्शक चक्कर येतात बाई. अशक्तपणा येत असते माय. डिलिव्हरी का तोंडाची गोठ आहे का? नाही अंग टाकेल राहू दे. ते जाते घरी. जाऊ दे तिला घरी. ते पोरीची तब्येत वहिनीनं काळजी नाही घेतली म्हणूनच खराब झाली शील. वहिनी तुम्हाला एवढे समजलं नाही का? एवढ्या दिवसांनी आपल्याला एवढं तर हे सापडलं. एवढे दवाखाने केले, खर्च लावला माझ्या भावानं. किती पैसा गेला तुमच्या दवाखान्यात. पण जाऊ द्या दवाखान्यात आपण काही म्हणत नाही. पैसा गेला त्याचंही काही म्हणत नाही. पण त्याचं काही चीज झालं तर मग त्याचं काही काळजी करणं का स्वतःची काळजी घेणं ते आता लोकांनाच घ्याव का तुमची काळजी? स्वतः जर चांगली काळजी घेतली असती तर पोरगी अशक्त झाली असती का? काळजी म्हणजे तिनं कोणती काळजी नाही घेतली व? आम्ही होतो ना दोघी जणी. तिची काळजी घ्यायला काळजी नाही घेतली तर काय तर माय बाई. किती काळजी घेतली. आता काय ते काय सांगता येते माय. अशक्त म्हणजे काय काय इतकी अशक्त नाही. सुधरून राहिली पोरगी. मस्त दिवसेंदिवस तिची प्रगती होऊन राहिली. साजरी आज तर मस्त दिसते. मग काय तर तू गेलती का भेटीला? तेव्हा पाहिलं का? ताई नाही ते थोडीशी बाळापेक्षा अशक्त आहेच. पण आम्ही काळजी भरपूर घेतली हो. मी तर किती जपलं बिचारा. म्हणजे मी जेवढं स्वतःला जपलं नाही तेवढं यांनी सर्वांनी मला जपलं. मग असं नाही आम्ही निष्काळजी काहीच नाही केलं. आणि थोडंसं दुखल्याही दवाखान्यात येणं सगळंच केलं. आणि डिलिव्हरीच्या वेळेस ना माझा BP खूप वाढला होता. त्यामुळे थोडासा पोरांना त्रास झाला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्या डॉक्टरले काय आहे? BP वाढेल तुम्हाला कोणतं टेन्शन आलं बाई? नवरा एवढा हातचा, सासू सासरे निरा देवासारखे. माय तर बरं 9 महिने झाले जवळच आहे. आणि तुम्हाला कायचं टेन्शन आलं एवढं की डायरेक्ट BP 200च्या वर गेला तुमचा? ते काय मलाही नाही समजलं. नाही ना बाई सकाळपासून तब्येत साजरी होती ना जशी ती होतीच तिच्याच घरात. पण एवढं काही आम्हाला का बाई आपल्याला तरी समजलं का बाई? मी गेली माय तिच्या खोलीत भरायले तर तिचं चालूच झालं लागे दुखणं. तर आम्ही माय 2 मिनिटात म्हणा का बाई आलो की बरं दवाखान्यात. बाई जवाई बाई हजर झाले म्हणलं बाई लागे बात चालू ना माय. ते तर आहे. सोय तर तिची भरपूर झाली पण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. BP वाढला असं कसं BP वाढला? ज्यांना टेन्शन असतं, ज्यांना घरातून काही त्रास असतं, ज्यांची सासू सासरे काळजी घेत नाही, नवरा मनासारखा नसतो, त्यांना BP वाढायला पाहिजे. इथं तर सगळं सारखं आहे ना बाप्पा. 9 महिन्यात बंगईच होती ना निरा फुलांची. म्हणता हो बरोबर आहे. ते डॉक्टर साहेबांसोबत बोलून घेऊ आपण काय झालं काय नाही ते. तू चालली ना बाई घरी? जाय घरी जाय आराम कर. लय दगदग झाली तुले. जाय तू घरी जाय. काही करू लागेले होते त्या रश्मीच्या हाताशी. तशी ती बिचारी 3-4 दिवस झाली एकटीच करून राहिली सारे. नाही बाय संध्याकाळी तिला म्हणा डबा देशील ना तर आमचा डबा नको देऊ म्हणा. बाय सकोमचा तसाच डबा उरेलाय काय.
फक्त मोहिनीपुरता डबा दे म्हणा. आणि लागे मी श्यामले आणि लागे तेव्हा बाबाली घरी पाठवतो जेवायले. तिला घरीच जीव घाल म्हणा साजरं. अति काही जेवण होत नाही माणसाचे बरोबर. बरं ठीक आहे. शेवटी मंदा ती मंदाच, कधी सुधारणारी नाहीये. लेकरं नव्हते तरी तिचं तसंच होतं, लेकरं झाले तरी तिचं तसंच आहे. जाऊ दे, मंदा आहेच एक नंबरची ननद सारखी. जाऊ दे, ननदच आहे ती, तिच्यातून काय अपेक्षा ठेवा. मला ते काय बोलून राहिलं तर ऐकून येऊन राहिलं. जाऊ दे, भुंकपणा कुत्र्यासारखी ती भुंकत. देवानं ऐकलं माझं, तर बोलण्याकडे आता मी कुठं लक्ष देणार आहे. माझ्या 2 सोन्याचे तोये माझ्या हातात दिले देवानं. ह्याच्यापेक्षा मला जीवनात दुसरे काय पाहिजे. त्यासारखे तर लय गराणे करणारे, लय टोमणे मारणारे आयुष्यभर पाहिले म्हणा. आता मला त्याची किंमतही नाही आहे आणि मला त्याचं काही घेणं देणे नाही. तू किती बकली तरी मी नाही काळजी घेतली. हो, ही होती काळजी घ्यायला माझी. चालली मोठी हो, बस काय करते. ताई आता थांबा मग, तुम्ही काही दिवस भाच्यांची काळजी घ्यायले. त्यांची मम्मी काही एवढी काळजी नाही घेत त्यांची. आता आत्याच पाहिजे लेकराची काळजी घ्यायले. आता मी म्हणते हे पा, कमीत कमी 5-6 दिवस थांबा. मी नाही म्हणत 5-6 महिने थांबा, पण 5-6 दिवस थांबाच आता आम्ही घरी येईपर्यंत. रश्मीलाही मदत होते आणि एखादी आत्या लागेलच ना बाळाचं स्वागत करायला, तर तुम्हीच थांबा. कसं व्यवस्थित होते सगळं. काय मा इले राय म्हणतो काय करता. जाऊ दे नाही, आताच्या आताही मुंबईला परत गेली तर चालते. हे चालली मोठी अति येऊन लागे कलेक्टर हे दाखवून राहिली. अति बसत नाही मी, तत्ती बसत नाही मी. असं केलं तसं केलं, मा पोरीला सुनवून राहिली. अशी नाही अक्कल दिली. ही 2 जीवाची बायतीन झाली ते. तर तिच्या मनाला काही विचार मला का कळत नाही का. एक खेप भाषाला घेतलं नाही, भाषेला पाहायला गेली नाही. अति उभरून हो बासक्या करून राहिली. मास्तरकी करते फकटची. तुम्ही काळजी घेतली नाही, ढमकं केलं नाही, टमकं केलं नाही. हो, हेच होती काळजी घ्यायला. चालली मोठी 150 चालली गेली तर पुरते. हे नाही तर पुगाच मा पोरीला टेन्शन द्यायची वय. माय राणीची शाळा अशी ना आहे ना बाई. राणी बाईचं राहणं होते काय. हो माय बाई आल्या बाई एवढ्या. माय बाई टाइमात टाइम काढून मग काय तर बाई भाऊन सुट्टी काढलीशी नाही. लागे बाईची शाळेत सुट्टी घेतलीशी नाही बाई. हो पाय माय लेकराले पाहायला आले नाही. राहणं होते का माय नोकरीवाल्याचं. शाळेवाले लेकरू असले तर माय तर राहणंच होत नाही. हो आमचं राहणं नाही होत. यांना सुट्टी फक्त 2 दिवसाची मिळाली. का ग मम्मी, पप्पा तर म्हणत होते 4 दिवसाची सुट्टी आहे, आपण आबाजीकडे पण जाऊया गावला. आणि तू इथे राहशील तर इथे राहा. पप्पा तर आबाजीकडे जाणार आहेत ना गावला, मग आपण इथे राहणार होतो ना मामाकडे. हो ते मग तिकडे जावं लागते ना आम्हाला. घरी जावं लागते ना. असं थोडी आहे इकडे आलं म्हणजे इकडेच राहायला लागते. आम्हाला घरी पण जावं लागते आमच्या. हो हो बाई घरी जाय माय. हो हे बाय मग आज जातं कसं काय जातं तो घरी. नाही तर कसं काय ते रसमीला समजो स्वयंपाक पाण्याचा. नाही तर ते बशीन करून ठेवीन. आणि तुम्ही जसान घरी तर मग अजून तिचं सारखं शिये पात्र राहीन. इकडे जातं का घरी का घरी जातं. मम्मी मला कळतं. मग कळतं तर कळो. तुला तितकं नाही कळून राहिलं का की बाईकीन बाई संग कसं बोला म्हणून. जाय घरी. त्या मग रश्मीला करू लागता जरसं. ठीक आहे, ओरडते कशाला माझ्यावरती. मी ते किती वेळ सांगते तुला जाते म्हणून मी घरी. हेच तर कुठे गेले काय माहिती. मला दवाखान्यात तसंच तर मला कचकच होते, चिडचिड होते मला दवाखान्यात. तुम्हाला सुट्टी कधी होणार आहे, कधी येणार आहे तुम्ही लोक घरी. त्या जाता जाता डॉक्टरला विचार ना. आम्ही डॉक्टर थोडी आहो. जाता जाता डॉक्टरला भेट सांगते मी तुमच्यापेक्षा मोठा डॉक्टर आहो म्हणा. बिन शिकेल बिन डोक्याचा. जाय. आजी मम्मीला ओरडली. तुला कोण सांगितलं मम्मी मला ओरडली. शिल्लक नको बोलतो. येते का वहिनी मी. हो ताई या. चल ग राणी. मी नाही, मी संध्याकाळी येणार मामा सोबत. मी इथेच थांबते. राणी चल, आराम होते घरी. ठीक आहे. याला खाऊ मी घरी गेल्यावरच देऊ का. तो म्हणा ना माय, तू आले तत्वज्ञारेच आहेत. तू लय शिकली कलेक्टरी डॉक्टरच्या पुढे आहेस, वकिलाच्या पुढे आहेस. तुला कोण शिकवा माय बाई. खाऊ तुझा लेकराले पाहिल्या डबा जीव पाहिल्या देतं का त्याच्या लग्नातच देतं डायरेक्ट. हे तो आलं तुला माहीत. आम्ही काय सांगा. हाय की नाही रे बाबू. अरे माझी पर्स. अगं जागर आणि पर्स घेऊन ये. काय झालं बाबूला, काय झालं. तोही म्हणते आत्या जवळ जात नाही, इन्फेक्शन होते मला. आत्या प्रवास करून आली. बाबू हुशार आहे आमचा. त्याला माहित आहे कोणाजवळ जा लागते कोणाजवळ नाही. ते त्याला माहित नाही का. आत्या पेढा घेऊन नाही आली माझ्यासाठी. मी खायला जाऊ आत्याजवळ. बरोबर आहे रे बाबू. कशी ग मम्मी, कशी ग काय कशी ग. ते बाय तू गेली नाही भाषाजवळ तर भाषानं भोंगा फुकला. नाही तर किती वेळ उठायते म्हटलं. लढत नाही लेकरू. काल सुनंदाजवळ तर लय वेळ होता. त्याला कळते. बाबूला भूक लागली वाटते म्हणून लढते बाबू. बाबू आत्या आली ना आत्या. बरोबर आहे, बरं आहे. जाऊच नको म्हणा तिच्याजवळ. बरं आहे, माझा पोरग तरी समजदार आहे. जात नको म्हणा उलट्या लोकांजवळ. गरविष्ट तोंडाची चालली मोठी रिकाम्या हाताने माले कृपा आले आणि भातकही त्याच्या हातात मम्मी म्हणतात म्हणून देते. म्हणजे काय का मायले कृपा एवढं रस्त्यावर पडेल आहे का ना तो भातक्यासाठी. अजून रड म्हणा त्याला. जाऊच नका म्हणा तिच्याजवळ.